इराण व इस्रायल अमेरिका युद्ध सुरू आहे. अमेरिकेने एक पाऊल मागे घेण्याचा मनसुबा व्यक्त केला तरी इराण आता माघार घ्यायला तयार नाहीये. गेल्या महिनाभरापासून इराणने या दोन्ही देशांच्या नाकात दम आणला. त्यात शनिवारी एक चित्तथरारक घटना घडली. अमेरिकेच्या विशेष दलांनी इराणमध्ये घुसखोरी करून सैनिकाला सुखरूप परत आणण्याचा दावा केलाय. हॉलिवूडच्या युद्धपटाच्या धर्तीवर आखलेली ही मोहीम अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील सर्वात धोकादायक आणि यशस्वी मोहीम मानली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्वतः मोहिमेचे वर्णन सांगितले. त्यानंतर जगभरात या सर्चिंग ऑपरेशनची चर्चा झाली. इराणच्या दुर्गम भागात जाऊन केवळ एका सैनिकाचे प्राण वाचवण्यासाठी अमेरिकेने जे काही केले ते अवर्णनीय ठरले. या सर्चिंग ऑपरेशनचे 36 तास एकदम जबरदस्त ठरले. नेमकं काय होतं हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, प्रत्येक घडामोडीचं परफेक्ट अनालिसिस. शुक्रवारी अमेरिकेच्या ॲक्सिऑक्स या वेबसाईटने एक वृत्त दिले. त्या वृत्ताने अमेरिकेत एकच खळबळ उडाली. शुक्रवारी इराणने अमेरिकेत एक F-15 हे विमान पाडल्याचं एक वृत्त होतं. या विमानात 2 व्यक्ती होत्या. एक होता मुख्य पायलट आणि एक होता शस्त्र प्रणाली अधिकारी. शस्त्र प्रणाली अधिकारी म्हणजे जो विमान उडवत असताना शस्त्र, दारुगोळा टाकतो तो व्यक्ती. आता या घटनेनंतर आपल्या 2 सैनिकांपैकी मुख्य वैमानिकाला अमेरिकेने काही तासातच वाचवले. परंतु या विमानात असणारा शस्त्र प्रणाली अधिकारी पॅराशूटने उडी मारल्यानंतर जखमी झाला. तो इराणच्या पर्वतांमध्ये लपून राहिला. ही घटना होती इराणच्या कोहगिलिव आणि बोयर अहमद या प्रांतातली. आता या इराणचा हा प्रांत एकदम दुर्गम होता. शिवाय डोंगराळ व टेकड्यांवर असल्याने तिथे एक पाखरूही नव्हतं. याच डोंगराळ भागात अमेरिकेचा हा सैनिक जखमी अवस्थेत अडकलेला होता. या सैनिकाकडे 2च पर्याय होते. एकतर इराणच्या सैनिकांच्या ताब्यात स्वतःला देणं आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे असलेल्या सिग्नल मशीनद्वारे अमेरिकेच्या मदत पथकाला स्वतःहून सिग्नल देणं. या सिग्नल प्रणालीमुळे अमेरिकेला आपला सैनिक नेमका कुठे अडकलाय हे कळणार होतं. शुक्रवारची घटना साधी नव्हती. रिव्होल्युशनरी गार्डने दावा केला की अमेरिकेचे 2 C-130 लष्करी वाहतूक विमाने आणि 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर इराणने पाडली. या इराणी हल्ल्यातून अमेरिकेने एक वैमानिकाला तात्काळ वाचवण्यात यश मिळवले. मात्र दुसरा अधिकारी दक्षिण इन्फहानच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात पॅराशूटने उतरल्यानंतर जखमी अवस्थेत अडकला. आता या सैनिकाला सुरक्षित अमेरिकेत यायचं असेल तर त्याला तिथे 48 तास काढावे लागणार होते. अतिदुर्गम डोंगरांमध्ये लपून बसावे लागणार होते. परंतु त्याच्याकडे सुरक्षतेसाठी फक्त एक पिस्तूल होते आणि प्रत्येक लष्करी वैमानिकाकडे असते ते बिकन्स हे सुरक्षित दळणवळण उपकरण होते. आता या सैनिकाला जिवंत मायदेशी आणणे हे अमेरिकेचे पहिले लक्ष्य होते. कारण हा अमेरिकेच्या इज्जतीचा प्रश्न होता. अमेरिकन आर्मीने या सैनिकासाठी अवघड शोध कार्य सुरू केले, परंतु ते सोपे नव्हते. दुसरीकडे इराणनेही अमेरिकन सैनिकांचे शोध मोहीम सुरू केले. आपले लष्कर या सैनिकाच्या शोधासाठी दुर्गम डोंगराळ भागात गस्त घालत होते. या सैनिकाला जिवंत पकडून देणाऱ्यालाही बक्षीस जाहीर केले होते. आता या सैनिकाला परत आणायचं म्हटल्यावर अमेरिकेने एक चाल खेळली. अमेरिकन संस्थेने इराणमध्ये अशी दिशाभूल करणारी माहिती पसरवली. तो अधिकारी आधीच सापडला असून त्याला जमिनी मार्गे बाहेर काढले जात आहे. त्यामुळे इराणच्या शोध मोहिमेत अडथळा आला. विशेष तांत्रिक साधनांचा वापर करून त्याचे नेमके ठिकाण निश्चित करून पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसला पाठविण्यात आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार नेव्ही सील सह विशेष दलांनी एक मोठी मोहीम सुरू केली. त्या दरम्यान इराणने गोळीबार करत अमेरिकेची 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडली. त्यानंतर अमेरिकेही हट्टाला पेटली. बचाव कार्यासाठी अमेरिकेने डझनभर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, सायबर आणि अवकाश निगराणी संसाधने पाठवली. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी त्या भागाकडे जाणाऱ्या इनारी ताफ्यांवर बॉम्बफेक करून मार्ग मोकळा केला. अखेर 36 तासांनी हा जखमी सैनिक अमेरिकेला परत सापडला. बचाव मोहिमेद्वारे अमेरिकेची 2 मालवाहू विमाने अडकली. हवाई सैनिक आणि इतर सैनिकांचा सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला 3 नवीन विमाने पाठवावी लागली. परत येताना अमेरिकेची 2 मालवाहू विमाने तात्पुरत्या हवाई पट्टीवर अडकली. त्यामुळे आणखी 3 विमाने पाठवावी लागली. अमेरिकेची ही अडकलेली विमाने इराणच्या हाती लागली असती तर इराणला नवीन टेक्नॉलॉजी कळाली असती.
त्यामुळे 3 विमाने इराणच्या हाती पडू नयेत म्हणून अडकलेली विमाने अमेरिकेने नष्ट केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेचे वर्णन अत्यंत गुंतागुंतीचे आणि यशस्वी मोहीम असे केले. यात सहभागी असलेले सर्व सैनिक सुखरूप परतले असल्याचेही त्यांनी सांगितले. सुटका केलेल्या वैमानिकाला उपचारासाठी कुवेतला नेण्यात आले आहेत. या सगळ्या घटनाक्रमावर मात्र इराण वेगळीच माहिती सांगतोय. इराणमध्ये पाडलेल्या F-15 लढाऊ विमानातील दुसऱ्या क्रू सदस्याला सुखरूप वाचवण्यात आल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला. ANIच्या वृत्तानुसार इराणच्या खतम अल अंबिया केंद्रीय मुख्यालयाने प्रवक्ते इब्राहिम जोल्फघारी म्हणालेत की दक्षिण इस्फानमध्ये अमेरिकी सैन्याचा दारुण पराभव झाला आहे. ट्रम्प जनतेचे दिशाभूल करण्यासाठी वक्तव्य करत आहेत. त्यांच्या मते इराणी सैन्यांच्या कारवाईने अमेरिकेच्या लष्करी क्षमतेला कमकुवतपणा उघड केलाय. अमेरिकेच्या हल्लेखोरांना इराणमध्ये निर्णायक प्रत्युत्तर दिलंय. या दोन्ही दाव्यात अमेरिकेचा दावा सध्या तरी सत्य म्हणाला जात आहे. आपल्या एका सैनिकासाठी अमेरिकेने राबवलेली ही मोहीम एखाद्या युद्धपटाची पथकथा वाटावी अशीच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.